नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण गोकुळाष्टमी निमित्त हा दही काल्याचा व्हिडिओ आपण बघतोय। आणि पूर्वी कृष्ण जेव्हा कृष्णाचं आपण सगळं हे चरित्र आपल्याला माहितीच आहे सगळं। तो लहानपणापासून त्याला दही दुधाची खूप आवड होती, तर ती दही दुधाची मडकी फोडून आणि त्याचे सगळे सवंगडी जमून आणि ते दही दूध खायचे भरपूर प्रमाणात। आणि मग कोणी काही वेगवेगळे पदार्थ आपापल्या घरातून आणून ते सगळे मिक्स करून दही दूध घालून छानपैकी खायचे। आणि त्याच्यामुळे हा दही काल्याची ही प्रथा पडली आणि ती आपण अजून सुद्धा आपण ती तशी चालू ठेवली आहे। सुदामाच्या पोह्याची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। आणि सुदामाने जे मुठभर पोहे नेले होते ते सुद्धा कृष्ण एवढा राजा आणि मोठ्या महालात राहणारा असून सुद्धा त्यांनी आनंदाने आणि आवडीने खाल्ले होते। आणि त्याचप्रमाणे तो बालपणी सुद्धा बालगोपालांबरोबर असेच पोहे आणि असे सगळं हे मिक्स करून प्रत्येका घरचं थोडं थोडं काही ते आणून दह्या दुधात मिक्स करून आनंदाने खायचा। आणि म्हणूनच या गोपाल काल्याला आजही महत्त्व आहे। चला तर मग आता गोपाल काला करण्यासाठी आपण साहित्य काय घेतलंय ते बघूया। इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे, पण मोजमाप करून हे साहित्य आपण घ्यायचं नसतं। कारण जेव्हा बालगोपाल ते काला करत होते तेव्हा काय प्रत्येकाच्या घरचं मूठ कोणी आणत असेल, कोणी पसा आणत असेल, कोणी चिमटी आणत असेल, त्यामुळे त्याला मोजमाप काही नाही। तर इथे मी आता पोहे घेतलेत, भाताच्या लाह्या घेतलेत, कुरमुरे घेतलेत आणि हे बाकीचं आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालायचं आहे। ते आपण घालताना बघूया। सगळ्यात आधी आपण पोहे आणि कुरमुरे आणि भाताच्या लाह्या असं हे सगळं घेऊन आपण हे ताकामध्ये भिजवून ठेवूया। भिजवून ठेवूया म्हणजे काय, त्याच्यावर आपण हे थोडंसं ताक घालून ठेवूया म्हणजे ते सॉफ्ट होईल। आता हे मी ढवळून ठेवते आणि 10 मिनिटं आपण असंच हे ठेवूया म्हणजे पोहे त्यातले चांगले भिजतील। बघा असं ताक घालून ठेवायचं। थोडंसं ताक मी अजून घालते। आता हे 10 मिनिटं चांगलं भिजलं की बाकीचे हे जिन्नस आपण यामध्ये घालूया। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यामध्ये काकडी घालूया। ही काकडी मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर मी हे चणे घालते याच्यात। चणे घालून झाल्यावर मी याच्यामध्ये खारे शेंगदाणे घालते। या चणे आणि खारे शेंगदाण्यासुद्धा ह्याला काल्याला खूप चव चांगली येते। त्यानंतर चवीनुसार साखर घालूया। साखर घालून झाल्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं। ही आहे ठेचलेली मिरची आणि ही सुद्धा आपल्या आपल्या चवीनुसार घालावी। आता आपण यामध्ये घालतोय हे दही। आधी आपण ताक का घालून ठेवलं होतं त्याच्यावर, तर ताकात चांगले पोहे ओले व्हावे म्हणून। कारण आधी जर आपण दही घातलं असतं तर दही घातल्यावर ते पोहे एकदम शुष्क होऊन गेले असते आणि कोरडे झाले असते आणि नंतर किती पण दही घातलं तरी ते कमीच पडलं असतं आपल्याला। आणि म्हणून आपण ही आयडिया केली की आधी थोडं ताक घालून आपण ते पोहे ओलसर करून घेतले, नंतर त्यावर आपण आता हे दही घातलं। हे सगळं मी आता ढवळून घेते। ढवळून झालं की आपण त्याच्यावर डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालूया। हे बघा किती सुंदर दिसतंय, वाटतंय की नाही काला। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालूया हे डाळिंबाचे दाणे। मी फक्त डाळिंबाचे दाणेच घालणार आहे, पण तुम्हाला जरी काही दुसरी फळं घालायची असली की सफरचंद, कोणी पेरू असं घालतात, आणि तसं तुम्ही जरी घातलं तरी सुद्धा चालेल।
पण डाळिंबाचा दाणा हा काला खाताना चांगला लागतो आणि काला आपला दिसतोही छान, आणि म्हणून मी डाळिंबाचे दाणे घातले. त्यानंतर घालूया ही चिरलेली कोथिंबीर. आता कोथिंबीर घालून झाल्यावर हा दही काला नैवेद्यासाठी आपला तयार आहे. आज गोकुळाष्टमी विशेष हा दही काला मी केला. हा तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.